रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कैसा बाळा एकासाठी झालेत ना तर हां बाजार उन्हाळ्यामुळं मागे आहे, त्यामुळं काय घ्यावं आणि काय नाही हे समजत नाही। बस काय रेट आहे, काय घ्यायला तुम्ही काय 25 30 40 रुपयापर्यंत कोथिंबीर, मेथी, शापू, पालक। नाव दादा हां सर काय सांगाल, काय भाव आहेत आता सध्या कोथिंबीरीचे आणि काय राहतील परिणाम काय? काय नाही मॅडम, सध्या आता वातावरणामुळं आहे ना, माल सध्या कमीच आहेत आणि सध्या 20 रुपये जुडी खपली जाते गावठी कोथिंबीर आपली, त्यामुळं मालाची आवक सध्या कमीच आहे आणि साधारण पाऊस झाल्यानंतर आणि की मालाची आवक कमी होऊ शकेल, त्यानंतर बाजार वाढण्याची शक्यताही आहे। आता एवढे बाजार जमतम वाढलेले नाही आहेत, लेवलला आहेत एकदम। एकंदरीत कोथिंबीर ही नाशिकवरून येते, दोन प्रकारचे कोथिंबीर असतात, मग त्यामध्ये काय फरक आहे? नाही, नाशिकची कोथिंबीर मॅडम 30 रुपयापर्यंत खपते, आपली पुण्याची कोथिंबीर 20 रुपयापर्यंत खपते, एवढा काय आणि तरी बाजारावर परिणाम नाही झालेला, पण पाऊस पडल्यावर सध्या होऊ शकेल परिणाम। नाव काय सर? मनोज दिलीप आरसोले। सर कुठून कुठून पालेभाज्या येत आहेत आणि काय रेट आहे? पालेभाज्यांचे रेट भरपूर महाग आहेत, 20 ते 25 30 रुपये। भाज्या आमच्या मुंबईला, लातूर, उस्मानाबाद, पुणे, नारंगाव, मंचर अशा सगळ्या ठिकाणावरून, इंदोर वगैरे या ठिकाणावरून माल येते, कारण की मालाचं शॉर्टेज आहे ना, त्याच्यामुळे सगळीकडून बोलवावं लागतं। रेट काय सध्या पाहिजे? रेट आता भाज्याचे रेट आहेत 30 रुपये, कोथिंबीर 30 रुपये, मेथी 30 रुपये, शापू 35 40। रेट वाढण्याचे कारण काय? पाऊस अदामधात प्रत्येक ठिकाणी पाऊस नाही ना, कुठे कुठे पाऊस आहे कुठे नाही आहे, त्याच्यामुळे ते भाज्या थोडा कमी येतात। पुढे 8 दिवसांनी भाज्या जरा वाढणार, वातावरण जरा चेंज होत आहे ना, त्याच्यामुळे। राजू दशरथ ठाकरे।